आणि एकीकडे या ड्रग्ज प्रकरणी म्हणजे सावरी प्रकरणामध्ये ड्रग्ज संदर्भामध्ये जे आरोप अजित पवारांवरती होतात, एक प्रकारे म्हणजे अजित पवारांचा पदाधिकारी यामध्ये गुंतल्याचे आरोप होत आहेत. तसेच एकनाथ शिंदे सुद्धा अडचणीत आलेले आहेत, कारण एकनाथ शिंदेंच्या थेट राजीनाम्याची मागणी या प्रकरणी सुषमा अंधारेंनी केलेली आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार महायुतीतले हे दोनही बडे नेते या ड्रग्ज प्रकरणामध्ये काहीसे अडचणीत आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. एकनाथ शिंदेंभोवती वादाचं मोहोळ निर्माण झालेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी आता सुषमा अंधारे करतात. हा विषय संसदेत मांडू असंही त्यांनी म्हटलंय, कारण या ड्रग्ज प्रकरणात एकनाथ शिंदेंचे भाऊ प्रकाश शिंदेंचं नाव सातत्यानं विरोधकांकडनं समोर केलं जात आहे. साताऱ्यामधल्या जिथे ड्रग्ज सापडली ती जमीन आणि कारखाना आपली नाही याचा पुनरुच्चार प्रकाश शिंदेंनी सुरू ठेवलाय. ते डायरेक्शन आहे, व्हॉट्सअप आहे, म्हणजे बुकिंग ऑनलाईन बुकिंग घेता येते. ठीक आहे, शेअर आहे, वेबसाईट आहे, त्याचा मॅप दाखवलेला आहे रिसॉर्टचा. ठीक आहे, आता हे विशेष आहे, याला आपण क्लिक करून बघूया व्हॉट्सअपला. आता ऑनलाईन बुकिंगवर गेलो, मी जरा टॉपला क्लिक करते. दादा कॅमेरे झूम करा. स्टील प्रकाश शिंदे इज ओनर ऑफ दॅट प्रॉपर्टी. स्टील प्रकाश शिंदे. माझ्या पक्षाच्या वतीने सन्मान्य खासदार ओमराजे निंबाळकर, सन्मान्य खासदार श्री अरविंदभाई सावंत हे दोघे संसदेमध्ये हा विषय मांडण्यासाठी तत्पर असतील. माझ्या पक्षाचे खासदार हे केंद्रीय गृहमंत्र्यांना या संबंधाने भेटण्यासाठी वेळ मागितलेला आहे आणि ते त्यांना भेटतील. मला माननीय मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा प्रश्न विचारायचा आहे की गृहमंत्री म्हणून खरंच तुमची इच्छाशक्ती आहे का? तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढी मोठी ड्रग्जची फॅक्टरी चालत होती, त्याच्यावर मुंबईचे लोक कारवाई करायला आले, पण साताऱ्यातले तुषार दोषी कारवाई करत नाहीत. यावर तुम्ही काल तुषार दोषींना काही बोललात का? तुषार दोषींशी तुम्ही काही चर्चा केली का? तुषार दोषीने तुम्हाला काही उत्तरं दिली का? यावर जाहीर येऊन बोला. तर साताऱ्यामधल्या या ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांचे बंधू प्रकाश शिंदे या दोघांवरती सुषमा अंधारे सातत्यानं आरोप करत असताना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं सुद्धा सुषमा अंधारे यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. कसं ते आपण पाहूया. खरं तर कालपासून जो गदारोळ एका शूर्पणखेनं माजवलेला आहे, रामायणात सुद्धा अशीच एक शूर्पणखा होती की जी राम आणि लक्ष्मणांच्या वरती आरोप करत होती. आज अशाच काही शूर्पणखा या फक्त स्वतःवरती कॅमेऱ्याचा फोकस ठेवण्यासाठी अत्यंत धादांत खोटे आरोप या ठिकाणी करत आहे. की आदरणीय शिंदे साहेबांचा आणि प्रकाश शिंदे साहेबांचा दुरान्वयानंही या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही. कुठल्याही चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार आहोत, पण केवळ शिंदे साहेबांचं नाव घ्यायचं, सनसनाटी निर्माण करायची आणि स्वतःच्या पक्षात मी कशा पद्धतीनं शिवसेनेला आदरणीय शिंदे साहेबांना या ठिकाणी डॅमेज करते हे भासवण्याचा प्रयत्न श्रीमती अंधारे करतायत. हे थोडंसं अति बोलल्यासारखं होतंय. प्रसिद्धीसाठी काही नका बोलू. आणखीन जर काही प्रकार तुमचे काढले ना, तुम्ही काय काय करताय त्याच्यामुळं पिढी कशी बर्बाद होते, मग ते त्याचा उत्तर देता येणार नाही. म्हणून जास्त ज्ञानाचे डोस लोकांना पाजू नका. पण ज्या ड्रग्ज प्रकरणावरनं हे सगळे वार पलटवार सुरू झालेले आहेत, त्या ड्रग्ज प्रकरणाचा छडा कसा लागला त्याची कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे. ती कहाणी आपण जाणून घेऊयात. सगळा सिक्वेन्स आपण पाहूया. या ड्रग प्रकरणाचा छडा कसा लागला? 8 डिसेंबरला मुंबई पोलिसांना मुलुंडमध्ये 2 जण संशयास्पदरित्या वावरताना दिसले. मग सलीम अब्दुल, हमीद शेख यांची पोलिसांनी चौकशी केली. या दोघांकडे 136 ग्रॅम मेफेड्रोन ड्रग्ज सापडला. पुण्यातल्या विशाल मोरेकडनं हे ड्रग्ज घेतल्याची कबुली दोघांनी दिली आणि मग पोलिसांनी विशाल मोरेला अटक केली. विशाल मोरे हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे विद्यार्थी आघाडीचा शहर प्रमुख आहे. साताऱ्याच्या सावरी गावामध्ये ड्रग्ज तयार होतात अशी माहिती विशाल मोरेनं पोलिसांना दिली. मग मुंबई पोलिसांनी सावरी गावात धाड टाकली आणि एका गोठ्यात ड्रग्ज तयार केलं जात आहे हे पोलिसांना लक्षात आलं. साताऱ्यामधनं मग अब्बास सय्यद, रझिकुल रहमान, हबीजुल इस्लाम या तिघांना अटक झाली. या तीनही आरोपींना ओमकार डिगे हा जेवण आणून देत होता हे पोलिसांना कळलं. आणि हे जेवण प्रकाश शिंदे जे एकनाथ शिंदेंचे भाऊ आहेत त्यांच्या तेजस रिसॉर्टमधनं दिलं जात होतं असा आरोप सुषमा अंधारेंनी केला.
ओंकार डिगेचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचंही उजेडात आलं. पोलिसांनी ओंकार डिगेला चौकशी करून सोडून दिलं. पण या प्रकरणामध्ये आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांची अडचण झाल्याचं बोललं जात आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.